नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपीएम पॉलिटेक्निक आयोजित ब्रिज कोर्स मध्ये मी प्राध्यापक नितीन जाधव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या केमिस्ट्री व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण केमिस्ट्री लॅबोरेटरी मधील सोल्युशन्स आणि मिक्सचर या घटकांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण केमिस्ट्री लॅब मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला रॅक वरती काही सोल्युशन्स आणि मिक्सचर्स ठेवलेले दिसतात. मग ते सोल्युशन कसे तयार केले जातात, त्याच्यामध्ये असणारे घटक कोणते, त्याचे विविध प्रकार कोणते आणि त्याची वेगवेगळी एक्झाम्पल्स कोणती, हेच मिक्सचरच्या बाबतीत सुद्धा. आणि हे दोन्ही घटक केमिस्ट्री विषयी समजण्यासाठी, त्यामधील प्रात्यक्षिक करण्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचे ठरतात. आणि त्यासाठी आजचा हा खास बनवलेला व्हिडिओ तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पाहूयात आजचा हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्र हो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेची माहिती घेतली. त्या प्रयोगशाळेमध्ये असलेले उपकरणं आणि साहित्य, त्यांचं काम हे आपण पाहिलं. त्याच साहित्यांचा वापर करून रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये द्रावणे कशा प्रकारे तयार करतात हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सो लेट अस स्टार्ट द कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ऑफ solutions. At first, we will going to see the meaning of solution. Solution is nothing but mixture of two or more substance in a single phase, and out of that two substance, one is solute while another is solvent. Solute is always present in small quantity while the solvent is present in large quantity. Some examples are given in the picture. Once again, we will going to understand the definition of solution in different way. Solutions are the homogeneous mixtures of two or more pure substance. Here, the meaning of word homogeneous, homo means same and geneous means different types. So, in a solution, the solute is dispersed uniformly throughout the solvent. Now let us start the parts of solutions. In our definition, we say solution is nothing but mixture of solute and solvent. Now the question is arises that what is meant by solute? So the definition of solute is the part of solution that is being dissolved, usually the lesser amount. सॉल्यूट म्हणजे काय, तर द्रावणामध्ये जो पार्ट किंवा जो भाग मिसळणारा असतो त्याला आपण सोल्यूट असं म्हणतो. सेकंड वर्ड इज सॉल्वंट, द पार्ट ऑफ सोल्युशन दॅट डिझॉल्व्स द सॉल्यूट अँड युजली इट इज प्रेझेंट इन सोल्युशन इन ग्रेटर अमाऊंट. म्हणजेच सॉल्वंट हा जो काही भाग असतो ज्याला आपण मराठीमध्ये द्रावक म्हणतो, तो द्रावक द्रव्याला आपल्या स्वतःमध्ये मिसळून घेणारा असतो आणि शेवटी द्रव्य अधिक द्रावक या दोघांपासून आपल्याला द्रावण असं मिळतं, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये सॉल्यूट अँड सॉल्वंट गिव्ज सोल्युशन असं म्हणतो. सोल्युशनची काही उदाहरणं आपल्याला बाजूला दिलेली दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच भागावर आधारित काही प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द सॉल्यूट अँड सॉल्वंट इन ईच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स. म्हणजेच आपल्याला खाली काही सोल्युशनची उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सॉल्यूट आणि सॉल्वंट हे ओळखायचे आहेत. पहिलं उदाहरण आहे 1.0 ग्रॅम ऑफ शुगर डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजेच या ठिकाणी शुगर जे आहे त्याला आपण सॉल्यूट, तर वॉटर म्हणजेच सॉल्वंट असं म्हणू शकतो. अँड ऑलवेज वी नो दॅट इन सोल्युशन द क्वांटिटी ऑफ सॉल्यूट इज लेस while the quantity of solvent is more, so that in first example sugar is solute while the water is solvent. In second example, 50 ml of water mixed with 20 ml of isopropyl alcohol. Here water is solvent while the isopropyl alcohol is solute. In third and fourth example, the same cases will be given, so you can solve it.
Now we will going to proceed our next point. Again here some examples of solutions. Friends, we know that any matter in chemistry is divided into three different types: solid, liquid and gas. By using these three states, here some examples. Example of air, soda water, vinegar, sugar solution, dental amalgam and brass or steel. Here the solute as well as solvent is present, but all these things are present in different phases. Here difference is only in the phases of solute and solvent. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडतो, ही द्रावणे कशा प्रकारे तयार केली जातात? एक गोष्ट आपल्याला माहित झाली, द्राव्य आणि द्रावक या दोन्ही गोष्टी आपल्याला द्रावण करण्यासाठी उपयोगी ठरतात. मग आपण हे सोल्युशन किंवा द्रावणे आपल्याला कसे मिळतात हे आता आपण पाहूयात. Now question arises that how does a solutions form? The procedure is, first point is solvent molecules attracted to surface ions. म्हणजेच काय तर सॉल्यूट मॉलिक्यूल हे सरफेस वरती असलेल्या आयन्स कडे आकर्षित होतात. सेकंड पॉइंट इज each ions is surrounded by solvent molecule. म्हणजेच सरफेस वरती असलेले जे काही आयन्स आहेत ते आयन्स सॉल्वंट मॉलिक्यूलने सराउंडेड झालेले असतात. थर्ड पॉइंट इज डेल्टा एच चेंजेस विथ each interaction broken or forms. So by using these 3 points we know that or we understand that solutions how form. Now on the basis of use of solute in the solution is divided into two different kinds. First one is dilute solution and second one is concentrated solution. म्हणजेच द्रावणामध्ये द्राव्याच्या वापरण्याच्या प्रमाणावरून द्रावणाचे दोन वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातला पहिला डायल्यूट. डेफिनेशन: द स्मॉल अमाउंट ऑफ सॉल्यूट डिस्पर्स इन सॉल्वंट. म्हणजेच ज्यावेळी आपण द्रावणामध्ये कमी प्रमाणात द्राव्याचा उपयोग करतो त्यावेळी आपल्याला डायल्यूट सोल्युशन मिळते. तर एक्झॅक्टली याच्या अपोजिट म्हणजेच large amount of solute is dissolved in the solvent, then we will going to form concentrated solution. म्हणजेच ज्यावेळी आपण द्रावणामध्ये कमी प्रमाणामध्ये द्राव्य वापरतो त्यावेळी डायल्यूट, तर जास्त प्रमाणामध्ये द्राव्य वापरतो त्यावेळी आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड द्रावण भेटते. Now the solution is again divided on the basis of solute concentration. So first type is hypotonic and second type is hypertonic. The definition of hypotonic: lower solute concentration to the solute. म्हणजेच सॉल्यूटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी असेल तर आपण त्या सोल्युशनला हायपोटोनिक सोल्युशन असं म्हणतो. याच्याच ऐवजी जर सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्याला आपण हायपरटोनिक असं म्हणतो. हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त. नाऊ व्हॉट इज मीन बाय डिझॉल्युशन? मराठीमध्ये आपण त्याला विद्राव्यता असं म्हणतो. विद्राव्यता म्हणजे काय? डेफिनेशन बघूयात. इट इज द प्रोसेस बाय विच सॉलिड, लिक्विड और गॅस फॉर्म्स अ सोल्युशन इन अ सॉल्वंट. डिझॉल्युशन किंवा विद्राव्यता म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस या प्रकारची जी द्राव्य आहेत ती सॉल्वंटमध्ये मिसळण्याच्या प्रोसेसला आपण विद्राव्यता किंवा डिझॉल्युशन असं म्हणतो. नाउ अगेन क्वेश्चन इज अराइजेस दॅट व्हॉट इज मीन बाय solubility? By using the definition of solubility we will understand this concept. Let us see the definition. Solubility means maximum amount of solute expressed in gram that can be dissolved in 100 gram of water at a specific temperature and pressure. म्हणजेच काय तर
द्रव्याची जी अमाऊंट आहे ती ग्रॅममध्ये आपण घेतो आणि 100 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व करण्याच्या प्रोसेसला, प्रक्रियेला आपण सोल्युबिलिटी असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, प्रयोगशाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे सोल्युशन तयार करण्यासाठी आपण पाणी किंवा इंग्रजीमध्ये वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून यूज करतो, ज्याला मराठीमध्ये वैश्विक द्रावक असे आपण म्हणतो. कारण आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी विरघळल्या जातात. तर विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिलात आणि या व्हिडिओमधून मिळणारी माहिती म्हणजेच सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशनचे वेगवेगळे प्रकार कोणते, किंवा सोल्युशन तयार करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती आवश्यक आहे हे आपण पाहिलं.